पुण्यातल्या एका जुन्या अपार्टमेंटमध्ये 4थ्या मजल्यावर एक फ्लॅट अनेक वर्षांपासून बंद होता. त्या फ्लॅटचा दरवाजा कायम कुलूप बंद, खिडक्या सुद्धा आतून घट्ट लावलेल्या आणि आत काय आहे हे कोणीच पाहिलं नव्हतं. लोक फक्त एकच गोष्ट सांगायचे, तिथे आवाज येतात. निखिल नुकताच त्या बिल्डिंग मध्ये राहायला आला होता. त्याला हे सगळं ऐकून हसू आलं. जुन्या बिल्डिंग्स आणि लोकांच्या गोष्टी तो म्हणायचा. त्याचा फ्लॅट होता आणि तोही अगदी त्या बंद फ्लॅटच्या शेजारी. पहिल्या 2 रात्री सगळं ठीक होतं, पण तिसऱ्या रात्री बरोबर 3 वाजता त्याला एक आवाज ऐकू आला. ठकठक, जणू कोणीतरी भिंतीवर ठकठक करत होतं. निखिल उठला, कान देऊन ऐकलं. आवाज पुन्हा आला, यावेळी जास्त स्पष्ट. ठक ठक ठक. तो भिंतीजवळ गेला. ती भिंत त्या बंद फ्लॅट कडे होती. कोण आहे त्याने विचारलं. काहीच उत्तर नाही, पण 3 ठकठक पुन्हा. जणू काहीतरी प्रतिसाद देत होतं. निखिल थोडा घाबरला, पण कुतूहल जास्त होतं. त्याने भिंतीवर 3 वेळा ठकठक केली. काही सेकंद शांतता, मग पुन्हा ठक ठक ठक. उत्तर आलं, अगदी तसंच. निखिलच्या अंगावर काटा आला. हे काहीतरी वेगळं आहे, तो स्वतःशी म्हणाला. तो परत झोपायला गेला. पण त्या रात्रीनंतर दररोज 3 वाजता तोच खेळ सुरू झाला. काही दिवसांनी निखिलने बिल्डिंगच्या वॉचमनला विचारलं, त्या फ्लॅटमध्ये कोणी राहतं का? वॉचमन काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, पूर्वी एक कुटुंब राहत होतं. मग निखिलने विचारलं. एका रात्री सगळे गायब झाले. निखिल हसला. गायब म्हणजे? वॉचमनचा आवाज खाली गेला. फ्लॅट आतून बंद होता, पण कोणीच नव्हतं. त्या रात्री 3 वाजले. ठक ठक. निखिलने ठरवलं, आता उत्तर द्यायचं नाही. तो शांत बसला. आवाज पुन्हा आला, यावेळी जोरात. ठक 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 ठक. जणू काहीतरी रागावलं होतं. निखिलने डोळे मिटले. दुर्लक्ष कर, तो स्वतःला म्हणाला. अचानक त्याच्या फ्लॅटच्या दरवाजावर ठकठक झाली. निखिल थिजला. यावेळी कोण? तो हळूहळू दरवाजाकडे गेला. डोर पीप होल मधून त्याने पाहिलं, कोणीच नाही, पण ठकठक सुरूच. त्याने दार उघडलं. कॉरिडॉर रिकामा होता आणि एकदम शांत. तो परत वळाला आणि थबकला. त्याच्या हॉलमध्ये कोणीतरी उभं होतं. एक लहान मुलगा, फिकट चेहरा, डोळे खोल आणि ओठांवर हलकस हसू. तू इथे कसा? निखिल थरथरत म्हणाला. मुलगा काहीच बोलला नाही, फक्त भिंतीकडे बोट दाखवलं. तीच ती भिंत. तू ठकठक का करत होतास? निखिलने विचारलं. मुलगा हळूहळू मान हलवली. का? निखिलचा आवाज थरथरत होता. मुलगा हसला. कारण तू उत्तर दिलंस. निखिल मागे सरकला. काय म्हणतोयस तू? मुलगा पुढे आला. जे उत्तर देतात ते आत येतात. अचानक भिंत हलायला लागली. जणू ती भिंत जिवंत होती. त्यावरती तडे पडू लागले आणि त्या तड्यांमधून हात बाहेर येऊ लागले. लहान मोठे सगळ्या प्रकारचे हात, जे हात निखिलकडे येत होते. नाही! निखिल ओरडला. तो पळायचा प्रयत्न करू लागला, पण ते हात त्याला पकडू लागले. थंड घट्ट. त्याने झगडण्याचा प्रयत्न केला, पण शक्ती कमी पडत होती. मुलगा त्याच्या जवळ आला. आम्ही सगळे आत आहोत, तो म्हणाला. आता तू पण. अचानक निखिल भिंतीमध्ये ओढला गेला. त्याची किंकाळी थांबली आणि सगळं एकदम शांत झालं. दुसऱ्या दिवशी बिल्डिंग मध्ये खळबळ उडाली. निखिल गायब झाला होता. फ्लॅट त्याचा आतून बंद. कोणताही मागमूस नाही. पण त्या रात्रीनंतर 3 वाजता त्या भिंतीतून 2 आवाज येऊ लागले. ठक ठक आणि कधी कधी एक हलकासा कुजबूज. उत्तर दे, उत्तर दे, उत्तर दे. जर तुम्हाला कधी रात्री भिंतीवर ठकठक ऐकू आली तर कधीही उत्तर देऊ नका, कारण काही दारं उघडली की परत बंद होत नाहीत.